नमस्कार, मी गिरीश निकम. सत्यमेव जयते या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच आम्ही तुम्हाला या विशेष बातमीपत्रात दाखवतोय प्रत्येक बातमी मागची बातमी. आणि आज या बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरच्या बातमीनं. 1 महिना लोटला तरी कोरटकर पोलिसांना गुंगारा देतोय. कुठे गेलाय तो कोरटकर? पोलिसांपासून तो पळ का काढतोय याचा आपण आढावा घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या भित्र्या प्रशांत कोरटकरनं दुबईला पळ काढल्याची चर्चा रंगली. त्याचे राजकीय पडसाद उमटलेत. मात्र खरंच कोरटकर दुबईला पळाला आहे का? पाहूयात या रिपोर्टमधून. चिल्लर कोरटकर दुबईला पळाला. नागपूर पोलिसांचं वराती मागून घोडं. फरार कोरटकरला पोलिसांचाच अभय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा चिल्लर प्रशांत कोरटकर 26 दिवसांनंतरही फरार आहे. त्यातच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. नागपूर दंगलीचा आधार घेऊन प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळाल्याची चर्चा रंगली आहे. त्याला कारण ठरलंय त्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो. हा फोटो पहा. यात कोरटकरच्या मागे अरेबिक भाषेत लिहिलेला बोर्ड दिसतोय. तर प्रशांत कोरटकरच्या शेजारी उभ्या असलेल्या गाडीची नंबर प्लेटही अरबी भाषेत दिसतीये. त्यामुळे याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी गृह खात्यावर निशाणा साधलाय. तर सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नागपूर पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना. आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील. उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा. काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं. आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही. नागपूर पोलिसाचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर असा पळवाट शोधू शकत नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल. तो चंद्रपूरला जातो, चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा, तुमच्यात हिंमत असेल तर मला या दुबईला शोधायला. पण मी चॅलेंज देऊन सांगतो, तो दुबईत पळून गेलेला नाही. पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोरटकरच्या मुसक्या आवळण्याचा इशारा दिलाय. असं आहे, कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, तो दुबईला जाऊ का अजून कुठेही जाऊ, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील. प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आतापर्यंत नेमकं काय घडलं पाहूया. प्रशांत कोरटकरचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य. धमक्यांमुळे प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण. कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात गुन्हा दाखल. पोलीस संरक्षण असताना कोरटकर फरार. कोरटकरचा मोबाईल पत्नीमार्फत पोलिसांकडे. 18 मार्च कोरटकरचा जामीन सत्र न्यायालयानं फेटाळला. कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर पोलिसांना सापडत नाही. कोरटकर दुबईला पळाल्याच्या चर्चेनंतर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे पोलीसच कोरटकरला वाचवतायत का? पोलीस संरक्षण असताना कोरटकर पळालाच कसा? कोरटकर आपला मोबाईल पत्नीमार्फत पोलिसांपर्यंत कसा पोहोचवतो? कोरटकर दुबईला पळाला असल्यास पोलीस झोपी गेले होते का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे शिवद्रोही कोरटकरच्या मुसक्या आवळून पोलीस खात्यावरील डाग कधी धुतला जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. इकडे कोरटकर पोलिसांना सापडत नाही, दुसरीकडे आता इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया आपण पाहूया. शिवरायांचा अपमान करणारा सुटता कामा नये. कोरटकर सारखा चिल्लर माणूस परदेशात पाहिला तर हे गृह खात्याचं अपयश आहे, असं इंद्रजित सावंत म्हणाले. एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल, मला त्याची नेमकी माहिती नाही आहे, पण सगळ्या माध्यमातून दाखवत आहेत आणि ते तुरी देऊन गेला असं दाखवत आहेत, तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे. नाही, खरं तर मुख्यमंत्री हे गृहमंत्री सुद्धा आहेत
आणि त्यांनी या संदर्भात हा विषय अत्यंत चिल्लर आहे वगैरे असं न समजता गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. तर प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट आता कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे. प्रशांत कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलाय. त्यामुळे कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना तपासात दिशाभूल करण्यासाठी कोरटकर जुने फोटो व्हायरल करत असल्याचं देखील समोर आलंय. आणि आता एक मोठी बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. अखेर केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलेलं आहे. 1 एप्रिलपासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क केंद्र सरकारनं हटवलंय. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. निर्यात शुल्क हटवण्याची मागणी होत होती आणि आता कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची सातत्यानं शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी पाहून केंद्र सरकारनं आता हे निर्यात शुल्क हटवलंय. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले. अभिजित, शेतकऱ्यांची मागणी अखेर मंजूर झालेली आहे. कुठेतरी आता कांद्याचे भाव सावरले जातील, काय अधिक माहिती? अतिशय महत्वाची ही बातमी आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरून कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क हटवावं अशा पद्धतीची मागणी होत होती, आंदोलनं केली जात होती. आणि आता अखेर 1 एप्रिल पासून केंद्र सरकारनं कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क जे आहे ते हटवलेलं आहे. त्यामुळे आता कांद्याची निर्यात मोठ्या संख्येने व्हायला खरं तर यामुळे प्रोत्साहन मिळेल, कारण मागच्या काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये सातत्याने कांद्याच्या दरात घसरण होत होती. साधारणपणे मागच्या 10 ते 15 दिवसामध्ये 1000 रुपयांनी कांद्याचे भाव घसरलेले होते, कारण निर्यात शुल्कामुळे कांद्याची निर्यात कमी झालेली होती. आणि नाशिक किंवा महाराष्ट्राच्या तुलनेत, देशाच्या तुलनेत पाकिस्तान आणि इतर देशातला कांदा जो आहे तो खरं तर जागतिक बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळवून जात होता. आणि राज्यातल्या कांद्याला किंवा देशातल्या कांद्याला मात्र निर्यात शुल्काचा मोठा फटका बसत होता. आणि अखेर आता निर्यात शुल्क 1 एप्रिल पासून नसणार आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात जी आहे ती मोठ्या प्रमाणात व्हायला यामुळे मदत होईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. आणि येत्या काही काळामध्ये कांद्याचे दर देखील वधारतील अशा पद्धतीची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. नक्कीच अभिजित, आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला मोठं यश आलेलं आहे. कुठेतरी आता कांद्याचे भाव वाढण्यास मदत होणार आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. बघा, शेतकऱ्यांच्या मागणीला मोठं यश आहे. कांदा निर्यात शुल्क हटवलेलं आहे केंद्र सरकारनं. 20% निर्यात शुल्क हटवलेलं आहे. केंद्र सरकारचा कांदा उत्पादकांना हा मोठा दिलासा आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मागणी होत होती. आता 1 एप्रिलपासून निर्यात शुल्क शून्यावर आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मागणीला मोठं यश आलेलं आहे. कृषी जगतानंतर आता पुढची बातमी आहे नागपूरमधून. दंगलखोरांना फडणवीसांनी मोठा दणका दिलेला आहे, कारण दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई आता दंगलखोरांकडून वसूल करणार असं मुख्यमंत्री बोललेले आहेत. गरज पडली तर बुलडोजर कारवाई करू, मालमत्ता जप्त करून पैसे वसूल करू असं मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलेला आहे. आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल. आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल. देखिए, महाराष्ट्र में हम लोग अपने तरीके से कार्रवाई करते हैं. जहाँ बुलडोज़र चलाने की आवश्यकता होगी वहाँ चलेगा. जहाँ गलत काम होगा उसको रौंदा जाएगा, किसी को बख्शा नहीं जाएगा. दरम्यान नागपूर हिंसाचारात जखमी झालेल्या एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. मेयर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. इरफान अन्सारी असं मृताचं नाव आहे. संतप्त जमावानं त्यांना बेदम मारहाण केली होती आणि या मारहाणीत जखमी झालेल्या इरफान अन्सारींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये दंगल झाली होती संध्याकाळच्या वेळेला. तेव्हा दगडफेक झाली होती, जाळपोळ झाली होती. आता पुढच्या बातमीकडे. औरंगजेबाची कबर काढण्यासाठी आता मुंबई हायकोर्टात आणखीन एक याचिका दाखल झालेली आहे. सामाजिक कार्यकर्ते रतन लथांनी ही याचिका दाखल केलेली आहे.
औरंगजेब मूळचा भारतीय नाही, त्यामुळे कबरीचा राष्ट्रीय विशेष दर्जा काढण्याची मागणी याचिकेत करण्यात आली. मुळामध्ये तो आपल्या देशाचाच नाही आहे. त्याचे जे मूळ मुद्दे म्हणजे मूळ त्याचे जे DNA आहे, त्याचे जे रूट्स आहे ते आपले नाहीच आहे. आपले लोकांचे असतील तर गोष्ट वेगळी आहे. तो आपला मुळात नाही आहे, तर त्याचं इकडं काही काम नाही. हा विषय का आपल्या देशावरती ज्यांनी चुकीच्या पद्धतीने राज्य केला, जो क्रूड होता, जो म्हणजे त्याचे विचार हॉरिबल होते, त्यांनी घरं उद्ध्वस्त केले, स्वतःच्या घरच्यांना सोडलं नाही, त्या व्यक्तींना त्याच्यासाठी आपण का भांडण करतोय? आपल्या याच्यामध्ये काय एवढी सिक्युरिटी प्रोव्हाइड होते, का एवढा खर्च होतोय, कशासाठी आपण हे सगळ्या गोष्टी करतोय? चक्कपैकी उचलायचं आणि बाहेर पाठवून द्यायचं. एकीकडे औरंगजेबच्या कबरीवरून वाद सुरू आहे, दुसरीकडे अजित पवारांनी इशारा दिला आहे, मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेला आहे. 2 गटात संघर्ष करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल, कायदा हातात घेण्याचा जो प्रयत्न करेल त्याला माफ करणार नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे पक्षातर्फे आयोजित इफ्तार पार्टी दरम्यान अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. मुझे एक भरोसा देना है, आपका भाई अजीत पवार आपके साथ है. हमारी मुस्लिम भाई बहनों को जो भी आंखें दिखाएगा, 2 गुटों में झगड़ा लगाकर अमन शांति को बंद करेगा और कानून को अपने साथ में लेने की बात करेगा, तो वो कोई भी हो उसे किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा, माफ नहीं किया जाएगा. तर दुसरीकडे नितेश राणेंनी देखील उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंना दंगली घडवायच्या होत्या तेव्हा कुठे कशा तारखेनुसार सांगू शकतो असा दावा देखील भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केलाय. उद्धव ठाकरेला दंगली केव्हा कधी कशा घडवायच्या होत्या याच्या तारखानुसार मी सांगू शकतो. मातोश्रीमध्ये कधी कधी बैठक झालेले, त्याचे काही माझ्याकडे लोक आहेत जे तेव्हा तिथे उपस्थित होते. कीर्तिकर साहेबांना बोलून उद्धव ठाकरेंनी कसं दंगलीची प्लॅनिंग केलेली तिथे जो आय विटनेस होता तो तुम्हाला सांगू शकतो. म्हणून कदाचित तेव्हा संजय राजाराम राऊत शिवसेनेमध्ये नव्हता, लोकप्रभामध्ये होता. म्हणून उद्धव ठाकरेला जेवढा आम्ही ओळखतो ना तेवढा संजय राजारामला ओळखत नाही. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. दुसरीकडे त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंनी मोठा दावा केलाय. उद्धव ठाकरेंनी 2 वेळा फोन केला होता आणि या प्रकरणात आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली होती असा दावा राणेंनी केलाय. तर या प्रकरणात कर्ता करविता हा निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला. जय मास्टर साहेब बोला, तुम्ही अजून जय मास्टर बोलता, मला मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच तुम्हाला द्या, आपण थांबत नाही त्या बाबतीत. नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे. तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला. सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील, खून झाला असेल, तर त्वरित पोलिसांनी FR दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी. हा कायदा होता तेव्हाही, माझ्याकडे कॉपी आणली आहे मी. मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे हो, काढायचं बाहेर, 4 फटके दिले का सगळं सांगेल कसं झालं ते. वाजे तर या सगळ्याचा करता करू तर वाजे आहे. तर नारायण राणेंच्या या गंभीर आरोपांवर आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली आहे. मी कचऱ्यावर लक्ष देत नाही, माझ्यावर घाण आरोप करायला त्यांना पगार मिळतो असं आदित्य ठाकरे म्हणाले. नारायण राणे यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन त्याच आरोपांवर पुन्हा एकदा बघा, गेल्या 16 वर्ष ह्या कचऱ्याला मी कधी उत्तर देत नाही आणि माझं तेच काम आहे की उत्तर द्यायचं नाही, कारण ह्यांना पगारच माझ्यावर काही घाण आरोप करायला मिळतो. आपण आधी पाहिलं असेल, माझ्या परिवारावर असेल, वडिलांवर असेल, पक्षावर असेल, 16-20 वर्ष, तर किती वर्ष झाली त्यांना सोडून, तरी मनातून काही आम्ही उतरत नाही त्यांच्या. बोलू दे, बोलत राहू दे. दिशा सालियनच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
मात्र हे आरोप काय आहेत आणि आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार आहे का, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. दिशा सालियनची हत्या की आत्महत्या? आदित्यचं नाव घेत कुटुंबियांची याचिका. राजकारणाची दिशा भरकटली आहे का? दिशा सालियनची हत्या की आत्महत्या या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. कारण दिशा सालियनच्या आई आणि वडिलांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली यांच्यावर गंभीर आरोप केले. सालियन कुटुंबियांच्या याचिकेत काय आहे? 8 जून 2020 रोजी दिशा सालियनच्या मालाडच्या घरी पार्टी सुरू असताना ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरियाची अनपेक्षितपणे एंट्री. दिशाचा सामूहिक बलात्कार. प्रकरण दाबण्यासाठी दिशाची हत्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून शरीरावरील जखमांचा उल्लेख वगळण्यात आला. फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्यासाठी घाईघाईत अंत्यसंस्कार. प्रकरण दाबण्यासाठी आदित्य ठाकरेंचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेकदा फोन. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंचे रिया चक्रवर्तीला 44 कॉल्स. किशोरी पेडणेकरांनी आमची दिशाभूल करून नजरकैदेत ठेवल्याचा आरोप. या याचिकेनंतर सतीश सालियन यांच्या वकिलांनी आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केली. जेव्हा ती डेड बॉडी पोस्टमॉर्टम नंतर दिशा सालियनच्या वडिलांना परिवाराला दिली अंतिम संस्कार करण्याकरिता, ते बघतायत तर काही त्याच्यावर इंजुरीज नाही. डोकं क्लीन, चेहरा क्लीन, हाडं सगळे क्लीन, नो फ्रॅक्चर, नथिंग. तर 5 वर्षांनी पुन्हा चर्चेत आलेलं हे प्रकरण म्हणजे ठाकरे कुटुंब बदनाम करण्याचा राजकीय डाव असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. 5 वर्षांनंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर दबाव होता, याच्यावरती कसा विश्वास ठेवणार आहात तुम्ही? ठाकरे कुटुंबाला, आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून, आणि यामागे कोणाची प्रेरणा आहे, कोणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होतं, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाला आणि त्यानंतर 5 वर्षांनी हे प्रकरण पुन्हा तापलं. मुळातच इतक्या वर्षांनंतर हे प्रकरण बाहेर का आलं? दिशा सालियनच्या कुटुंबियांवर दबाव होता का? दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी स्थापन केलेल्या SITचं काय झालं? की काही महिन्यांवर आलेल्या बिहार विधानसभा आणि मुंबई महापालिकेसाठी दिशा सालियन मृत्यू प्रकरण तापवलं जात आहे? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे आता न्यायालयानंच या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देऊन राजकारणाची होत असलेली दशा थांबवायला हवी. अन्यथा राजकारणाची दिशा भरकटल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दिशा सालियन प्रकरणानंतर आता वळूया आपण विधिमंडळातील घडामोडींकडे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये नळावरची भांडणं पाहायला मिळाली. ही भांडणं नेमकी कुणामध्ये होती? आमदारांनी एकमेकांवर नेमकी कशी चिखलफेक केलेली आहे? याबरोबरच विधिमंडळाचे नियम नेमके काय आहेत, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. काय चाललंय? काय फक्त ठरवून करायचंय? तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रावा, समजलं काय? याच्या बाबतीत तोंड उघडा. हिम्मत आहे तुमच्यामध्ये का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? तुम्हालाच उत्तर देते मी. तुम्हाला बिग बॉस किंवा नळावरचं भांडण बघितल्यासारखं वाटतंय? पण हे आहे राज्याचं वरिष्ठ सभागृह. विधान परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमधील ही आहे वादावादी. काय चाललंय? काय फक्त ठरवून करायचंय? दिशा सालियन प्रकरणावरून विधान परिषदेत ठाकरे सेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला. अनिल परबांनी संजय राठोड, जयकुमार गोरेंचा उल्लेख केला आणि चित्रा वाघ यांचा पारा चढ. कुठल्या मुद्द्यावरती? संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस
याच्या बाबतीत तोंड उघडता, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोडला क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली, याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. अरे मी तर माझी लढाई लढले, मी माझी लढाई लढले आणि लढणार. ओ अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये, तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? सांगते तुम्हाला. या वादात अखेर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी उडी घेत अनिल परब आणि चित्रा वाघ यांची कान उघडली. तुम्हाला आणि सभागृहाला हात जोडून विनंती करतो की हे जे नळावरची भांडणं चालली आहेत ती बंद करा. विधान परिषदेतील वादाचे सभागृहाच्या बाहेरही पडसाद उमटले. तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी या कलगीतुऱ्याला थेट बिग बॉसची उपमा दिली. बिग बॉसची जी सिरियल आहे ना, त्या सिरियलची आठवण झाली. म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का? तिथे सुसंस्कृत भाषा अपेक्षित आहे आणि त्या सभागृहामध्ये जर अशी भाषा आणि असे वक्तव्य केले जात असतील, असे एकमेकांची उणीधुणी काढण्याची ही पद्धत असेल, तर मला असं वाटतं त्या सभागृहाची गणिमेला कुठेतरी ठेस लागण्याचं काम होतंय. याआधीही विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा. खरं तर विधिमंडळात अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक भिडत असतात. एखाद्या मुद्द्यावरूनही वादावादी होत असते. मात्र तरीही टीका करताना विधिमंडळाच्या प्रथा परंपरांचं पालन केलं जातं आणि यामध्ये आमदारानं भाषण करताना कोणते नियम पाळायला हवे ते देखील पाहूया. धोरणात्मक टीका करताना वैयक्तिक हल्ले टाळावेत. टीका करताना संसदीय भाषेचा वापर करावा. नियम 91 नुसार न्यायालयात प्रलंबित खटल्यांवर भाष्य करू नये. सरकारवर टीका करताना विशेषाधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. विधिमंडळातील आमदारांचं वर्तन राज्यातील जनता पाहत असते. त्यामुळे आमदारांनी राज्याच्या सभागृहात कसं वागायचं, कसं बोलायचं याचं तारतम्य बाळगलंच पाहिजे. तरच या विधिमंडळाची प्रतिष्ठा कायम राहील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. समजलं काय? अधिवेशनातल्या बातमीनंतर आता आहे आजच्या दिवसभरातील एक महत्त्वाची राजकीय घडामोड. महाविकास आघाडीत नाराज असलेल्या जयंत पाटलांनी आज अजित पवारांची भेट घेतली आणि या भेटीत नेमकं काय घडलं? दादांनी जयंत पाटलांसाठी साखर पेरणी केली आहे का? जयंत पाटील पवारांची साथ सोडणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. राष्ट्रवादीत साखर पेरणी? दादा पाटलांमध्ये काय गुप्तगू? जयंत पाटील दादा एकत्र येणार? हा व्हिडिओ पहा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या केबिनमध्ये अजित पवार बसलेले दिसत आहेत. दरम्यान जयंत पाटलांची एंट्री झाली आणि केबिनमधील उपस्थितांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तब्बल अर्धा तास जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये गुप्तगू झालं. त्यावरून राजकीय चर्चेला उधाण आलंय. त्यावरून संजय राऊतांनी मात्र कोचक टोला लगावलाय. त्यांचं बरं असतं, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, यांना एकत्र भेटण्यासाठी विद्याप्रतिष्ठान असतं, यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असं काही नाही. त्याच्यामुळे आमच्या काय भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो. त्यांच्याकडे अशा भेटींसाठी एक कारण असतं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होती, नका जाऊ. तर सुप्रिया सुळेंनी मात्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील भेट राजकीय नसल्याचं म्हटलंय. तर वडेट्टीवारांनी मात्र राऊतांनाच टोला लगावलाय. मला असं वाटतं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मीटिंग आहे, त्याच्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्याच पक्षाचे सगळेच लोक आहेत आणि साधारणपणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अनेक वर्षाची पद्धत अशी राहिली आहे की तिथे साखर, शेतकरी आणि त्याच्यात होणारे अलाइड बिझनेसेस याची किंवा तिथे नवीन येणारं तंत्रज्ञान या सगळ्यावर चर्चा होत असतात. त्यांचे संस्था नाही आहेत, संजय राऊत म्हणतात ते खरं आहे,
ज्या साखर कारखान्यावर 10-10 हजार कुटुंब पोचले जातात, तिथल्या काही अडचणी असू शकतात. ज्या संस्था चालवता हजारो पोरांना शिक्षण त्यातून मिळतं, त्या संस्थांचे काही प्रश्न असू शकतात. त्यामुळं ज्यांना त्यांना सोयीचं बोलावं हे योग्य नाही. आम्ही काय एकमेकाचे दुश्मन आहोत काय, की सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाचे कपडे फाडायसाठी आणि एकमेकाला भोसकून मारायसाठीच आम्ही एकमेकाच्या विरोधात बसलो काय? त्यामुळे ह्यावर चुकीचं भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. या सगळ्या प्रकारानंतर अजित पवारांनी तातडीनं माध्यमांसमोर आले आणि त्यांनी भेटीमागचं कारण सांगितलं. एक कमिटी होती, त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत त्या कमिटीत, इतर पण आहेत. तर त्यांनी काही मीटिंग घेतलेल्या होत्या मधल्या काळात. AIचा वापर आता कृषीचं उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून 500 कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही सूचना असतात. ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते. अजित पवारांनी ही भेट AI संदर्भात असल्याचं म्हटलं असलं तरी महाविकास आघाडीत जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसापासून रंगली आहे. त्यातच जयंत पाटलांची भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढत चालली आहे. तर पाटलांनीही याआधीच सूचक संकेत दिलाय. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. हे असं असलं तरी अजित पवारांसोबतची भेट ही खरंच AI संदर्भात होती का? अजित पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जयंत पाटलांसाठी साखर पेरणी करत आहेत का? विधानसभेला फटका बसल्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या एकीकरणासाठी प्रयत्न करत आहेत की जयंत पाटीलच पवारांची साथ सोडून दादांच्या तंबूत जाणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता जयंत पाटलाच्या मनात काय चाललंय याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. पुढची बातमी आता नाशिकच्या राजकीय वर्तुळातून. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे. कारण कोकाटेंसह 25 माजी संचालकांना सहकार विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता प्रकरणी ही नोटीस आहे. नाशिकमधील विविध पक्षातील मोठे नेते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आमदार दिलीप बनकर, आमदार नरेंद्र दराडे, खासदार शोभा बच्चाव, आमदार राहुल डिकले, आमदार राहुल आहेर या सर्वांचा यामध्ये समावेश आहे. आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींची ST तिकिटातील 50% सवलत जी आहे ती आता सुरूच राहणार आहे. सरकारने कुठलाही याबाबत आता ही सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास बंद होणार अशी चर्चा होती, मात्र ही सवलत सुरूच राहणार असल्याची स्पष्टोक्ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. STतील महिलांच्या सवलतीपोटी राज्य सरकारला दरमहा 240 कोटी रुपये महामंडळाला द्यावे लागतात. बघा, एकूण प्रवासी संख्या आहे 55 लाख STच्या, त्यामध्ये 18 ते 20 लाख महिला प्रवासी आहेत. एकूण त्यांच्यासाठी 360 कोटी रुपये खर्च येतो, त्यातील 240 कोटी रुपये सरकार देतं सवलतीसाठी. तर लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 2100 रुपये द्या अशी मागणी आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलेली आहे. महिलांना 2100 रुपये द्यायचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरच्या सभेत दिलं होतं, त्यामुळे लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी देखील आठवलेंनी केली. त्या शाखा त्यावेळेला होते, आताही आहे, पण मतं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पॉलिटिकल पक्ष चालवायचा असेल तर मतांचा पक्ष असला पाहिजे आणि त्यासाठी गंभीरपणे आम्ही त्याच्यामध्ये विचार करणार आहोत. महिलांनी एवढं मतदान केलेलं असल्यामुळं त्या महिलांना 2100 रुपये देण्याचा जो निर्णय किंवा जे आश्वासन आहे ते कोल्हापूरच्या पहिल्या सभेमध्ये, महायुतीच्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता आणि लवकरात लवकर आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय या पुढच्या बजेटच्या अगोदर घ्यावा. राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता एक सगळ्यांसाठीच महत्त्वाची बातमी आहे. हार्ट अटॅकचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या डोळ्यासमोर थेट मृत्यूच दिसतो. मात्र आता अवघ्या 7 सेकंदात हार्ट अटॅकचं निदान होणार आहे. त्याचं भारतीय संशोधन चर्चेत आलेलं आहे. हे संशोधन नेमकं काय आहे, त्याची
वैशिष्ट्य काय आहेत आणि ते नेमकं कुणी केलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. 7 सेकंदात होणार हार्ट अटॅकचं निदान. चौदा वर्षाच्या मुलानं तयार केलं ॲप. AI ची हृदयरोग निदानात क्रांती. हार्ट अटॅक कधी, कसा आणि कुणाला येईल हे सांगता येत नाही. दरवर्षी जगभरात 1,79,00,000 लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकनं होतो. मात्र आता घाबरण्याचं कारण नाही, कारण अवघ्या 7 सेकंदात हार्ट अटॅकचा धोका ओळखणारं AI वर आधारित असलेलं सक्रेडिया V नावाचं भारतीय ऍप्लिकेशन बनवण्यात आलंय. मात्र हे ऍप कसं काम करणार आहे पाहू. अमेरिकेत 15,000 तर भारतात 700 रुग्णांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. हे ऍप हृदयरोगाशी संबंधित समस्या शोधणार आहे. स्मार्टफोनवर हृदयाचे ठोके रेकॉर्ड करून रोगाचं निदान केलं जाणार. रक्तवाहिन्यांसंदर्भात रोगाचंही निदान होणार. तर या ऍप्लिकेशनची 96% इतकी अचूकता असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. सर्कॅडियन ॲप हे ॲप म्हणजे काय करतं की हृदयाची गती आणि हृदयाचे येणारे वेगवेगळे आवाज हे अवघ्या 7 सेकंदामध्ये नोट करून हृदयाच्या आजाराबद्दल, निदानाबद्दल संशयास्पद आहे का नाही हे एवढं आपल्याला सांगतं. हे कार्डियाक इव्हॅल्युएशनला रिप्लेस करण्यासारखं नाहीये. याचा फायदा एवढाच राहील की जे नॉर्मल लोक आहेत, जे सिम्पटम्स येईपर्यंत वाट बघतात, तेवढी वाट बघण्याची लोकांना गरज पडणार नाही. 96% अॅक्युरसीचं हे नवीन ॲप आहे. हृदयरोगामुळे अनेकांची धडकी भरायची. मात्र 14 वर्षीय NRI विद्यार्थी सिद्धार्थ नंदेयाला यानं सक्रेडिया V नावाचं ऍप्लिकेशन तयार केलंय. तर ॲप संदर्भात चर्चा करण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी सिद्धार्थला बोलावलं होतं. सिद्धार्थ हा कमी वयातील AI एक्सपर्ट असून त्यानं ओरॅकल आणि ARM इथून प्रमाणपत्रही मिळवलंय. मात्र या ऍप्लिकेशनला भारतीय वैद्यकीय नियामक मंडळाची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या ऍप्लिकेशनला कधी मंजुरी मिळणार आणि सर्वसामान्यांची हृदयरोगाच्या भीतीपासून कधी मुक्ती होणार याकडेच लक्ष लागलंय. माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, छत्रपती संभाजीनगर. भारतीय संशोधनाच्या या बातमीनंतर आता पुढची बातमी आहे पुण्यातून. साम टीव्हीच्या बातमीनंतर आता पुण्यात धूळ खात पडलेल्या शववाहिकांचं सर्व जिल्ह्यांना आता राज्यभरात वाटप अखेर सुरू झालेले आहे. पाहूया संदर्भातला एक रिपोर्ट. पुण्यात आरोग्य खात्याच्या धूळ खात पडलेल्या 132 शववाहिकांचं अखेर वाटप सुरू करण्यात आलंय. साम टीव्हीनं या 35 कोटींच्या शववाहिका धूळखात पडल्याची बातमी दाखवली होती. त्यानंतर आरोग्य विभागानं धावाधाव करत या सर्व शववाहिकांचं वाटप सुरू केलंय. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात या शववाहिकांची खरेदी करण्यात आली होती. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर विरोधकांनीही अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला होता. आदित्य ठाकरेंनी या प्रकरणावरून तानाजी सावंत यांना लक्ष्य करत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता विविध जिल्ह्यातल्या आणि महापालिकेच्या रुग्णालयांना आता या शववाहिका देण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी सोय होणार आहे. मात्र एवढ्या दिवस या शववाहिका धूळ खात का पडून होत्या हा प्रश्न अनुत्तरितच आहे. साम टीव्हीच्या इम्पॅक्टच्या या बातमीनंतर पुढची बातमी आता शिर्डीतून. आपल्या आजूबाजूला मधुमेहाचे रुग्ण आढळतात. मात्र आता चक्क कुत्र्यांना मधुमेह झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याला कारण ठरलाय देवाचा प्रसाद. हे नेमकं कुठं घडतंय पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. शिर्डीत कुत्र्यांना मधुमेह, भाविकांचा प्रसाद, कुत्र्यांसाठी जीवघेणा. गोड खाऊन कुत्र्यांना मधुमेह, डॉक्टर हैराण. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांमुळे मंदिर परिसर नेहमीच गजबजलेला असतो. इथं येणारा भाविक श्रद्धेपोटी कुत्र्यांना मायेनं प्रसादातील गोड पदार्थ खाऊ घालतात. मात्र हीच माया आता कुत्र्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरताना दिसतेय. शिर्डीतील साई मंदिर परिसरातील कुत्रे लठ्ठ होताना दिसतात. त्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये आता एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
शिर्डीतील कुत्री कमालीची लठ्ठ, सुस्तावलेले, त्वचा रोगानं ग्रासलेली आहे. भाविकांना देण्यात येणारा मोफत बुंदी प्रसाद भाविक कुत्र्यांनाही देतात. मंदिर परिसराबाहेर पेढे, खडीसाखर यासारखे अतिगोड पदार्थ कुत्रे खातात. अनावश्यक साखर कुत्र्यांच्या पोटात जाऊन कुत्री लठ्ठ झाल्याचं निरीक्षण आहे. व्यावसायिकही वाढत्या कुत्र्यांच्या संख्येनं आता त्रस्त आहेत. कुत्र्यांमध्ये डायबिटीस होतो. तर कुत्र्यांमध्ये 2 प्रकारचे डायबिटीज असतात. डायबिटीस इन्सुलिन डिपेंडंट, इन्सुलिन नॉन डिपेंडंट, म्हणजेच टाईप 1, टाईप 2. तर जास्तीत जास्त टाईप 1 प्रकाराचा डायबिटीस आपल्या श्वानांमध्ये होत असतो. शिर्डीत तशी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मुळातच साईबाबांनी आपल्या हयातीत मुक्या प्राण्यांची सेवा केली. भिक्षेत मिळणारं अन्न ते पक्षी प्राण्यांबरोबर वाटून खात आणि हाच भाव मनात ठेवून भाविक आपल्याकडील प्रसाद इथल्या कुत्र्यांना खायला देतात. मात्र भूतदयेतून केलेली ही भाविकांची कृती कुत्र्यांच्या जीवावर उठली आहे. त्यामुळे भाविकांनी तारतम्य राखत आता कुत्र्यांना मधुमेही होण्यापासून थांबवावं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी आता कोर्टाच्या एका निर्णयाची. एखाद्या महिलेच्या केसांवर गाण्यातून टिप्पणी करणे म्हणजे लैंगिक छळ होत नाही असं म्हणत उच्च न्यायालयानं पुण्यातील बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलासा दिलाय. पुण्यात HDFC बँकेत एका अधिकाऱ्यानं महिला सहकारीच्या लांब केसांवर टिप्पणी केली होती. यावर महिलेनं कंपनी अंतर्गत तक्रार दाखल केली होती. यावर औद्योगिक न्यायालयानं बँकेतील अधिकाऱ्याला दोषी ठरवलं होतं. मात्र याबाबत उच्च न्यायालयानं निकाल फिरवला आहे. केसांवर गाणं म्हणणं म्हणजे आक्षेपार्ह नाही. पुढची बातमी आता नाशिकमधून. पत्नी सासरी नांदाला येत नाही म्हणून भर रस्त्यातून पत्नीचं अपहरण करणं नवऱ्याला चांगलंच महागात पडलंय. पोलिसांनी पत्नीची सुटका केली. मात्र जेलवारी करण्याची वेळ नवरोबावर आलेली आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. बायको रुसली, पतीला करमेना. भर रस्त्यात पत्नीचं अपहरण. नवरोबाला अखेर जेलवारी. CCTV मधील हे दृश्य पहा. हे कुठल्या सिनेमातील दृश्य नाही तर नाशिक जिल्ह्यातल्या पांगरी गावातील आहे. आईसोबत पायी जाणाऱ्या मुलीला सिने स्टाईल पद्धतीनं अपहरण करून घेऊन जाणारा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क त्या मुलीचा पती आहे. नक्की काय प्रकार आहे ते पाहूया. वैभव पवार या युवकानं जानेवारीत गावातीलच एका 19 वर्षीय मुलीशी प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच दोघांमध्ये वाद झाल्यानं पत्नी पुन्हा माहेरी निघून गेली. पत्नी नांदायला सासरी येत नसल्याच्या रागातून नवऱ्यानं चक्क मित्रांच्या मदतीनं बायकोच्या अपहरणाचाच कट रचला. पत्नी आईसोबत रस्त्यानं पायी जात असताना नवऱ्यानं कारमधून येत बायकोला पळून नेलं. त्यावेळी जावयानं सासूलाही मारहाण केली. भर रस्त्यातील या घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली. अपहरण करणाऱ्या नवऱ्याच्या मोबाईल टॉवरचं लोकेशन शिर्डी बस स्थानकाच्या परिसरात ट्रेस झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं शिर्डी घाटात पत्नीची सुटका करत नवरोबाला अटक केली. पत्नीच्या तक्रारीनंतर वावी पोलीस ठाण्यात नवऱ्यासह त्याच्या साथीदारांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जो त्या महिलेचा पती होता वैभव पवार आणि त्याचे 3 मित्र यांच्याविरुद्ध वावी पोलीस स्टेशन येथे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये आपण भारतीय न्याय संहितेचे कलम 127(2), 115(2), 140(3) प्रमाणे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केलेला होता. आणि या गुन्हा दाखल केल्याच्या नंतर आपण सदर आरोपींना अटक पण केलेली आहे आणि आरोपींना माननीय न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी बजावलेली आहे. न्यायालयानं पतीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय. दुसरीकडे पती पत्नीतील वाद हे सामंजस्यानं सुटायला हवे. वेळ प्रसंगी समुपदेशनाची देखील मदत घ्यायला हवी. अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. नाशिकनंतर पुढची बातमी आता वसईतून. रोशन पार्क सोसायटीमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून वाद झाला. सोसायटीचे मेंटेनन्स न भरल्यानं एका मराठी कुटुंबावर सेक्रेटरीनं मुजोरी केली. मराठीला मारा गोळी म्हणून अश्लील जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप एका महिलेनं केला. सोसायटी मेंटेनन्सची नोटीस इंग्रजीमधून दिली होती. मात्र महिलेला इंग्रजी कळत नसल्यानं मराठीतून नोटीस देण्याची मागणी केली. त्यावेळी सेक्रेटरीनं मुजोरी केली. मराठी को मारो गोली मतलब क्या है? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहून मराठीला गोळी मारा. मी पण चांगली मराठी बोलतोय. चांगली मराठी बोलणं वेगळं आहे. चांगली मराठी बोलणं वेगळं आहे. महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला गोळी मारा. नाही थोडा थोडा का थोडा थोडा महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला
3 महीना आपको दिया। हाँ, 3 महीना टाइम 3 दिया। महीने आपको उसमें टाइम दिया। आपने उसमें सुनो ना, आपने मराठी में एक भी नोटिस नहीं दिया। मराठी क्या, मराठी को मारो गोली मतलब क्या है? आपको मराठी को मारो गोली मतलब क्या आहे? मराठी को मारो गोली मतलब क्या आहे? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहून मराठीला गोळी मारा. मी पण चांगली मराठी बोलतोय. चांगली मराठी बोलणं वेगळं आहे. तुम्हाला समजलं चांगली नाही मराठी तेव्हा बोलणं काय वेगळं आहे. महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला गोळी मारत होताय. नाही थोडा थोडा का थोडा महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला गोळी मारणार. त्यांनी माझं पाणी कट केलं, त्याबद्दल मी त्यांना विचारायला गेले की तुम्ही पाणी कट का केलं, तर मला ते बोलतात तुम्हाला 3 महिन्यापासून नोटीस दिल्या. तर मी म्हटलं नोटीस मला इंग्लिशमधून आल्या, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला इंग्लिश नाही कळत, तुम्ही मराठीमध्ये द्या. तर ते मला बोलले की मराठीमधून नाही तुम्हाला नोटीस देणार. आणि मग मी त्यांना बोलले की तुम्ही मराठीमधून का नाही नोटीस दिल्या, तर बोलतात मराठीला गोळी मारा. मला डायरेक्ट असं बोलले. तर मग मी त्यांना बोलली की तुम्ही असं कसं बोलू शकता ना, तुम्ही महाराष्ट्रात राहतात आणि मराठीला गोळी मारा, असं कुठे लिहिलंय? महाराष्ट्रामध्ये राहताय तर कमीत कमी एक नोटीस तरी मला मराठीत द्या. वसईनंतर पुढची बातमी आहे बीडमधून. ओमकार सातपुते अमानुष मारहाण प्रकरणातील दादासाहेब खिंडकर याच्या पत्नीनं आता जेल अधीक्षकांना एक पत्र लिहिले. बीड जिल्हा जेलमध्ये सरपंच देशमुखांचा आरोपी वाल्मिक कराड आहे. कराडसह इतर आरोपींपासून माझ्या पतीच्या जीवाला धोका असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं. पतीला CCTVच्या निगराणीखाली ठेवा असं निवेदन देखील अश्विनी खिंडकर यांनी जेल प्रशासनाला लिहिलेलं आहे. तसंच कायमस्वरूपी पोलीस गार्डचं संरक्षण देऊन त्यांना इतर कोठडीमध्ये हलवावं अशी विनंती केली. तर हा दादा खिंडकर आहे, त्याच्यावरती काय प्रकार आहे यार हे? सर दादा काय सांगशील? सरेंडर केलं तू आज? बोल. बातमी आता मुंबईतील खड्ड्यांबाबत. मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडलेत असं म्हणायचं धाडस कोणीच करणार नाही. जे लोक बोलतात त्यांनी मुंबईत जाऊन पाहावं असं वक्तव्य केलेलं आहे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी. विधानसभेत भाजपच्या आमदारांनी मुंबईतील खड्ड्यांवरून शिंदे गटाला घेरलं होतं. एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला होता. सर्व पक्षाच्या नेत्यांनी कोणी आरोप करण्याचं कुणाचं धाडस नाहीये. काही लोक जे बोलत आहेत त्यांनी जाऊन मुंबई एकदा पाहावी. 2.5 वर्षापूर्वी असलेली मुंबई आणि आजच्या मुंबईमधला फरक. एकनाथ शिंदे साहेब हे असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी हातात पाईप घेऊन रस्ते स्वच्छ सुद्धा केले आणि त्यासाठी वेगळा निधी. अरे डिपॉझिट कशाला ठेवताय? लोक खड्ड्यात पडतायत आणि तुम्ही डिपॉझिट सांभाळताय. पैशासाठी मुंबईचा विकास फुटता कामा नये. म्हणून शिंदे साहेबांनी जे काही केलंय त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. एकीकडे मंत्री शिरसाट मुंबईतले रस्ते चांगले असल्याचा दावा करतात. दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी मात्र गंभीर आरोप केलाय. मुंबईतील रस्ते घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. यावेळी मुंबईतील रस्ते घोटाळ्याची चौकशी करा आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या देखरेखीखाली हा घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. आज मी एक पत्र लिहिलं आहे आणि ते पत्र फार महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी लिहिलेलं पत्र आहे. काल आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये देखील सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी मुंबईतल्या मागितली आहे चौकशी तर रस्त्यांच्या घोटाळ्यावर. 15 जानेवारी 2023ला मी पत्रकार परिषद घेऊन ज्या घोटाळ्याला आपल्या समोर आणलं होतं त्याच घोटाळ्याचा उल्लेख काल झालेला आहे. भाजपचे आमदार असतील, इतर पक्षातले आमदार असतील किंवा आम्ही स्वतः असू, आम्ही EOWची आता चौकशी मागितली रस्त्याच्या घोटाळ्यांवर. ज्या निविदा 2023 आणि 24 साली आल्या होत्या तेव्हाचे मुख्यमंत्री कोण होते? ते घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री होते. त्यांच्या देखरेखीत हे सगळे घोटाळे झालेले आहेत. आम्ही EOWची चौकशी मागितली. पुढची बातमी मुंबईतूनच आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भातील ही बातमी आहे. धारावीतील 1 इंचही जागा अदानीला देणार नाही असं मंत्री आशिष शेलार यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. धारावीत अदानींच्या नावाने एकतरी 7/12 दाखवावं असं आव्हान देखील त्यांनी विरोधकांना दिलंय. बातमी पुढची आता मनसेची. मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण दादरच्या शिवाजी पार्कमध्ये 30 मार्चला होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याला मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं परवानगी दिलेली आहे. तर शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणारे याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे आणि या मेळाव्यात आपण दानपट्टा फिरवणार असा इशारा यापूर्वीच राज ठाकरेंनी दिला होता. त्यामुळे आता कोणावर टीका करणार राज ठाकरे याबद्दल उत्सुकता आहे. पुढच्या बातमीकडे. नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पालकमंत्री पदाचा तिढा आहे तो सुटत नाहीये. पालकमंत्री पदाचा वाद मिटवायचा असेल तर RPIला मंत्रीपद द्या अशी मागणी आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली. शिवसेना जी आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांमध्ये वाद आहे की त्या ठिकाणी पालकमंत्री कोण करायचा. तर मी म्हटलं जर हा वाद मिटवायचा असेल तर एकच मार्ग आहे की RPIला एक मंत्रिपद द्या
आणि RPIचा त्या ठिकाणी पालकमंत्री करा असं आपण सुचवलेलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य आता समोर आलेलं आहे की पालकमंत्री पदाचा वाद मिटत नाहीये तर RPIला एक मंत्रिपद द्या. आता एक आंतरराष्ट्रीय घडामोड. युक्रेननं रशियावर हल्ला केलेला आहे. 700 किलोमीटर आत घुसून जोरदार हल्ला केलेला आहे. या ड्रोन हल्ल्यात रशियाचा एअरबेस उद्ध्वस्त झालेला आहे. रशियाच्या एंगल्स स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर हा ड्रोन हल्ला झालेला आहे. या स्फोटामुळे धुराच्या आणि ज्वाळांचे लोट पसरले होते. आजूबाजूच्या झोपड्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं याबाबत माहिती दिलेली आहे. त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने 132 युक्रेनचे ड्रोन पाडल्याचा दावा केला. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. UPI आता बंद होणार आहे. होय, तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे. कारण सोशल मीडियावरून असा दावा करण्यात आलेला आहे. त्यामध्ये म्हटलं की UPI येत्या 1 एप्रिलपासून बंद होणार आहे. मात्र खरंच UPI बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आले चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. UPI सेवा बंद होणार. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांचे आता वांदे. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? डिजिटल पेमेंट हा व्यवहाराचा मोठा पर्याय आहे. हल्ली लोक चॉकलेट घेण्यापासून ते किराणा माल भरण्यापर्यंत, प्रवासाचं तिकीट ते पैसे ट्रान्सफर अशा छोट्या मोठ्या व्यवहारात UPI पेमेंटचा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे आता सोशल मीडियावर UPI बंद होणार असा दावा केल्यानं अनेकांना टेन्शन आलंय. कारण UPI पेमेंटमुळे खिशात पैसे नसले तरी मोबाईलनं काम होतं. आणि आता हे UPI पेमेंट बंद का होणार आहे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. 1 एप्रिल 2025 पासून सर्व बँका UPI बंद करणार आहेत. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती मिळवली. त्यावेळी अशी कोणतीही सूचना आढळली नाही. मात्र एप्रिलपासून सर्व बँकांना NPCIला महिन्याला रिपोर्ट द्यावा लागेल. यामध्ये UPI ID, ॲक्टिव्ह युजर्स, महिन्याला केलेल्या ट्रान्झॅक्शनची माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. UPI सेवा बंद होणार नाही. NPCI कडून UPI व्यवहारांबाबत नवीन नियम जारी करण्यात आले. बँकांना नियमितपणे बंद केलेले मोबाईल नंबर हटवावे लागतील. UPI संदर्भात 1 एप्रिल पासून नवीन नियम लागू होतील. त्यामुळे आमच्या पडताळणीत 1 एप्रिल पासून UPI सेवा बंद केली जाईल हा दावा असत्य ठरलाय. UPI बंद करण्याबाबत NPCI कडून अशी कोणतीही माहिती आलेली नाही. कोणाचीही फसवणूक होऊ नये, व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.